ऐका ना, आज ना मला ही करटोला भेटली. तर आज मी तुम्हाला याची भाजी करून दाखवणार आहे. आणि ही भाजी शक्यतो पावसाळ्यातच येते. आणि ह्याचे ना फायदे तर एवढे आहेत की ह्या भाजीत ना खनिजं असतात, प्रोटीन्स असतात, मिनरल्स असतात, भरपूर सारी जीवनसत्वे असतात. आणि उच्च दाबासाठी किंवा आपल्या डायबिटीज पेशंटसाठी तर एकदम गुणकारी भाजी आहे. आणि शक्यतो ही भाजी ना पावसाळ्यातच येते. ह्याला करटुला बोलतात. गोवन भाषेत त्याला आम्ही याला फालगं बोलतो. आणि एकदम सिंपल रेसिपी आपण ही करणार आहोत. तुम्ही ही भाजी मसाल्यात पण करू शकता, पण शक्यतो मी आता ही आपण जशी बटाट्याची भाजी करतो ना तशीच सेम ही भाजी करणार आहे. थोडीशी इथं अदलाबदल होऊ शकते मसाल्यामध्ये. तर तुम्ही कशी करता ही भाजी नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला रेसिपीकडे वळूया. आता ही भाजी ना जराशी लहान आहे. तर त्याची इथे जे लाल काळसर कसं जे आहे ते मी काढून घेते. आणि नंतर आपण ह्याच्यात असे दोन भाग करणार आहोत, हे बघू शकता. आणि ह्याच्यात छोट्या बिया आहे, पाहिजे तुम्ही काढू शकता, नाही काढलं तरी चालेल, कारण ह्या खूप लहान आहेत, कोवळ्या आहेत. मोठे झाले की त्यांच्या मोठ्या बिया असतात. त्याच्यामुळं आपण आता ह्याचे दोन तुकडे करून घेऊया. असे छोटे तुकडे करून घ्यायचे, जसे आपण तोंडली वगैरे कापतो ना तशीच ही कापायची भाजी. बघा एकदम सिंपल आहे. किती छान वाटते ना. तशी मी सगळी भाजी करून घेते. करटुलं आपली ही जी करटूल आहे ती आपण करून घेऊया. एकदम थोडी आहे, तुम्हाला माहीत आहे की पाव किलो इथे जवळजवळ 80 रुपये आहे. आणि ही आत्ताच यायला लागले, त्याच्यामुळे हिची साईज जरा छोटीशी आहे, पण मोठी पण मिळते आपली. तर त्याला वेळ लागेल यायला, म्हणून मी ट्राय करून बघूया म्हटलं चला. तर आता आपण कट करून घेऊया. आता इथं बघू शकता ह्याला बिया आहे, म्हणून आपल्याला ह्या बिया काढाव्या लागेल. तर असे थोडे थोडे आहेत मध्ये मध्ये मोठे मोठे, ज्यांच्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे भाजींच्या. हे बघा अशा बिया असतात एकदम, तर ते काढायचे असतात. तर आपण ह्याच्यात मोहरी घालूया. तेल गरम झालेलं आहे. जिरे घालूया. आणि इथं ठेचा केलेला आहे तो घालूया. एक हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचा, हे ऑप्शनल आहेत, मला पाहिजे मी घालू शकता, नाही घातलं तरी चालेल. आणि हे तडतडलं की आपण कांदा पण घालायचा. इथं जवळजवळ 2 कांदे घेतलेले आहेत, कारण करटूला आपली लहान आहे त्याच्यामुळं कांदे मी जास्त घेतले. आता मी जवळजवळ अर्धा टोमॅटो घातलेला आहे. तर छानपैकी आपण मिक्स करून घेऊया. आता मी ह्याच्यात सगळे मसाले घातलेले आहे, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला. आणि त्याला छानपैकी परतवून घ्यायचं. चुकून माझा मोबाईलचं हे ऑफच राहिला प्ले बटन, त्याच्यामुळे मी तुम्हाला मसाले घालताना दाखवू शकली नाही. तर इथं थोडंसंच घातलं आहे मी सगळं, कारण ऑलरेडी एक मिरची ठेचून घातलेली आहे. आता मी त्याच्यात करटुलं टाकते कापलेली आपली. छान त्यांना मिक्स करून घेऊया. आणि शक्यतो ही वाफेवरच शिजवा, ह्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही आहे, लगेच शिजतात ती. सो आता आपण मीठ घालूया चवीपुरतं. आमचं मीठ जरा जास्त कमी असतं, त्याच्यामुळे आम्हाला जास्त घालावं लागतं. आणि आता ही छानपैकी आपण अशी मिक्स करून घेऊया. एकदम सिंपल रेसिपी आहे, जास्त तिच्यात ऑइल लागत नाही ना काय. आणि ही आता आपण वाफेवर शिजत ठेवायची, झाकण घेऊन घेते मी. आणि एक 10 मिनटं तिला शिजत ठेवूया. भाजी एकदम रेडी आहे. तोपर्यंत मी इथं केळी करणार आहे गाईस. टॅन बघू शकता तुम्ही. आज ही मी मिस्टर ॲक्च्युली गावाला गेले होते कुडाळला, तर तिथून त्यांनी ही मला आवडती केळी आणली आहे. ह्याला मी सावरबोणी केळी बोलतो. ही स्पेशली फ्राय करायची केळी आहे. आणि ह्याची पण मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे, तर त्या मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲड करेन, ह्याच्यात नाही ॲड करणार आहे. तर आता मी ह्यांना छानपैकी कापून घेते आणि ह्याचा वेगळा व्हिडिओ करून घेते. बघू शकता मी ह्याच्यात आता खोबरं ॲड केलेलं आहे. आणि आपली आता भाजी झाली रेडी, एकदम मस्त. ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाताबरोबरही नुसती खाऊ शकता. तर चला प्लेटिंग करूया. बघा मी प्लेटिंग केलेली आहे. आणि आता आपण खाऊन बघूया भाजी कशी झाली आहे ती. एक नंबर, एवढी भारी झाली आहे ना भाजी, काय सांगू तुम्हाला. पहिल्यांदाच केली आहे पण एवढं भारी झाली आहे.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कशी वाटली करटोल्याची भाजी, आणि जर तुमच्या आजूबाजूला ही भाजी जर भेटत असेल, कारण ही भाजी तर पावसाळ्यातच येते, तर नक्कीच ही भाजी तुम्ही आवर्जून खा. तब्येतीला एकदम गुणकारी मेडिसिनल भाजी आहे, औषधी भाजी आहे आणि ती आवर्जून खायला पाहिजे. ॲक्च्युली मी पण आजारी होते जवळजवळ 4-5 दिवस, त्याच्यामुळे मी व्हिडिओज प्रॉपरली करत नव्हते. आवाजावरून तुम्ही समजू शकता की तब्येत बरोबर नव्हती, पण मी ही भाजी आणून ठेवली होती कारण मला ही करायची होती तुम्हाला दाखवायला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. टिल देन बाय. थँक्यू.